फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल आपली टीचर। आजच्या एपिसोडमध्ये आपण क्लास 8 मॅथ्समधला थर्ड चॅप्टर पाहणार आहोत, जो आहे इंडायसेस आणि क्यूब रूट। ते इंडायसेस आणि लॉज ऑफ इंडायसेस हे आपण क्लास 7 मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे। जर तुम्हाला इंडायसेस म्हणजे काय हे माहीत नसेल किंवा लॉज ऑफ इंडायसेस काय आहेत हे सुद्धा माहीत नसेल, तर तुम्ही क्लास 7 मॅथ्सची प्लेलिस्ट ओपन करू शकता आणि त्यामध्ये इंडायसेस हा चॅप्टर सर्च करून त्याचे एपिसोड्स पाहू शकता। तुमचे सर्व कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील। तर आजच्या एपिसोडमध्ये आपण इंडायसेस आणि लॉज ऑफ इंडायसेसचे रिव्हिजन करणार आहोत। त्याचबरोबर व्हॉट इज द मिनिंग ऑफ अ नंबर हॅव्हिंग इंडेक्स इन रॅशनल फॉर्म 1/n। तर ज्या नंबर्सचा इंडेक्स हा रॅशनल फॉर्ममध्ये असतो, फॉर एक्झाम्पल 1/3 किंवा 1/4 किंवा 1/2 असा असतो, तर अशा नंबर्सचा मॅथमॅटिकल मिनिंग काय होतो हे आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर आपण प्रॅक्टिस सेट 3.1 सॉल्व्ह करणार आहोत। तर व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब बटनच्या शेजारचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करेन तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ पाहू शकाल। त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया। सो स्टुडंट्स, क्लास 8 मॅथ्समधला आपला थर्ड चॅप्टर आहे इंडायसेस अँड क्यूब रूट्स। सो क्लास 7 मध्ये सुद्धा आपण इंडायसेस अँड लॉज ऑफ इंडायसेस पाहिले आहेत, तर त्यांची आपण आता रिव्हिजन करूया। सो इथे मी 2चं 5 वेळा मल्टिप्लिकेशन केलं आहे। इथे इंडेक्स फॉर्ममध्ये आपण असं लिहू शकतो 2⁵. सो इथे 2 हा बेस आहे आणि 5 हा इंडेक्स आहे। या फॉर्मचा मिनिंग असा होतो की आपण 2चं 5 टाइम्स मल्टिप्लिकेशन करणार आहोत। आपला नेक्स्ट पॉईंट आहे लॉज ऑफ इंडायसेस। सो लॉज ऑफ इंडायसेस आपण क्लास 7 मध्ये सुद्धा पाहिले आहेत, प्लस त्याच्यावरचे काही एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत। जर तुमच्या त्या कॉन्सेप्ट्स क्लिअर झाल्या नसतील तर मी माझ्या चॅनलवरती एक प्लेलिस्ट तयार केलेल्या आहेत। फॉर एक्झाम्पल क्लास 6ची प्लेलिस्ट, क्लास 7ची प्लेलिस्ट आणि क्लास 8ची प्लेलिस्ट। तर तुम्ही क्लास 7च्या प्लेलिस्टमध्ये जाऊन इंडायसेस हा चॅप्टर सर्च करू शकता आणि तुमच्या कॉन्सेप्ट्स क्लिअर करू शकता। सो आपण फक्त आता त्यांची रिव्हिजन करणार आहोत। लॉज ऑफ इंडायसेस काय आहेत आणि त्याच्यावरचे एक एक एक्झाम्पल आपण आता सॉल्व्ह करणार आहोत। तो आपला फर्स्ट लॉ ऑफ इंडायसेस आहे a⁻n × a⁻n इक्वल टू a⁻n+n। सो तुम्ही इथे बघू शकता, इथे बेस हा सेम आहे, बेस हा a आहे आणि त्यांचे इंडायसेस हे वेगवेगळे आहेत। तर जर असं असेल, बेसचं सेम असेल आणि त्यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर सिम्पली आपण त्यांच्या इंडायसेसची सम करणार, त्यामुळे आपला आन्सर येणार a⁻m+n। फॉर एक्झाम्पल 3⁵ × 3⁷. सो इथे तुम्ही बघू शकता 3 हा त्यांचा कॉमन बेस आहे आणि ह्या दोन नंबरचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे। सो सिम्पली आपण बेस सेम ठेवणार आणि त्यांचे जे इंडायसेस आहेत, फॉर एक्झाम्पल 5 आणि 7 यांची आपण ॲडिशन करणार। 5 + 7 = 12, त्यामुळे आपला आन्सर येणार 3⁻12। आपला सेकंड लॉ आहे a⁻n / a⁻n। तर इथे सुद्धा आपला बेस सेम आहे आणि इंडायसेस वेगवेगळे आहेत आणि ह्या दोन नंबर्सचं आपल्याला डिव्हिजन करायचं आहे। सो आपला आन्सर येणार, आपण बेस सेम ठेवणार a आणि फक्त आपण इंडायसेसचं सबस्ट्रॅक्शन करणार। फॉर एक्झाम्पल 3⁷ / 3⁹. तिथे बेस सेम आहे, 3 आहे, त्यामुळे आपण बेस सेम ठेवला आणि जे इंडायसेस आहेत 7 आणि 9 त्यांचं आपण सबस्ट्रॅक्शन केलं, त्यामुळे आपलं आन्सर आलं 7 - 9 = -2। आपलं आन्सर आलं 3⁻²। आपला थर्ड रूल आहे a × b⁻n। सो इथे कॉमन इंडेक्स आहे ह्या दोन नंबर्सचा। हे दोन a आणि b हे दोन कोणतेही वेगळे नंबर्स असू शकतात। ह्या दोन नंबर्सचा इंडेक्सचा कॉमन आहे n, त्यामुळे आपला आन्सर येणार a⁻n × b⁻n। सो आपण प्रत्येक नंबरचा इंडेक्स हा त्या नंबरला देऊन टाकला, त्यामुळे आपला आन्सर आलं a × b⁻n इक्वल टू a⁻n × b⁻n। फॉर एक्झाम्पल 2 × 3 ब्रॅकेट कंप्लीट ⁻7 इक्वल टू 2⁻7 × 3⁻7। सो 2ला आपण 7 हा इंडेक्स देऊन टाकला आणि 3ला सुद्धा आपण त्याचा इंडेक्स देऊन टाकला। तर हे फक्त मल्टिप्लिकेशन असू दे किंवा डिव्हिजन असू दे, ह्या दोन ऑपरेशनसाठीच आपण असं करणार आहोत। ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनसाठी आपण असं नाही करत, फक्त मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनसाठीच हा रूल लागू होतो। सो आपला फोर्थ रूल आहे a⁻0 = 1। सो कोणत्याही नंबरचा जर इंडेक्स 0 असेल तर त्याचा आन्सर हे 1 येतं। फॉर एक्झाम्पल 9⁻0 = 1,
5:0 इक्वल टू 1, 7:0 इक्वल टू 1. सो कोणत्याही नंबरचा इंडेक्स 0 असेल त्याचा आन्सर हे 1 येणार. आपला 5th रूल आहे a⁻n इक्वल टू 1/a⁻n. जर कोणत्याही नंबरचा इंडेक्स हा निगेटिव्ह असेल तर त्याचा आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म घेणार आणि त्याचा इंडेक्स हा प्लस होणार. फॉर एक्झाम्पल 5⁻³ इक्वल टू 1/5⁻3. सो इथे इंडेक्स हा -3 आहे, निगेटिव्ह आहे, त्यामुळे त्याचा आन्सर येणार 1/5�3. सो हा न्यूमरेटरला जो नंबर असतो डिनॉमिनेटरला जातो आणि त्याचा इंडेक्स हा प्लस होतो. आपला 6th रूल आहे a⁻n ब्रॅकेट कंप्लीट a⁻n. सो सिम्पली आपण इथे इंडेक्सेसचं डिव्हिजन करणार, मल्टिप्लिकेशन करणार, त्यामुळे आपला आन्सर येणार a⁻n इंटू n. फॉर एक्झाम्पल 3⁴ ब्रॅकेट कंप्लीट ⁻7. सो सिम्पली आपण 4 आणि 7चे इथे मल्टिप्लिकेशन केलं आणि आपलं आन्सर आलं 3⁻28. सो स्टुडंट्स, आपला 7th रूल आहे a/b ब्रॅकेट कंप्लीट ⁻m. सो इथे आपण डिव्हिजन केली. मगाशी आपण मल्टिप्लिकेशन केलं होतं a आणि b ह्या दोन नंबर्स, तर आपण डिव्हिजन करणार आहोत आणि ह्यांचा कॉमन इंडेक्स m आहे, म्हणून आपण प्रत्येक नंबरचा इंडेक्सला 2 टाकणार, त्यामुळे आपला आन्सर येणार a⁻m डिवाइड बाय b⁻n. सो आपण एक एक्झाम्पल पाहूया. 5/7 ब्रॅकेट कंप्लीट ⁻3. सो इथे आपण 5चा इंडेक्स 3 त्याला 2 टाकला आणि 7चा इंडेक्स सुद्धा 3 आपण त्याला 2 टाकला, त्यामुळे आपला आन्सर होणार 5⁻3 डिवाइड बाय 7⁻3. 8 आपलं लॉ आहे a/b⁻n. सो नंबर हा डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये असेल आणि जर त्याचा इंडेक्स हा निगेटिव्ह असेल, सो आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या पोझिशन एक्सचेंज करणार आणि त्यांचा इंडेक्स हा प्लस होणार. फॉर एक्झाम्पल 5/7 ⁻3. सो इथे आपण काय करणार, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या पोझिशन एक्सचेंज करणार. 7/5 झालं त्यामुळे आणि इंडेक्स हा प्लस झाला +3. त्यामुळे 5/7 ⁻3चा आन्सर राहणार 7/5 सो हे आहेत 8 लॉज ऑफ इंडायसेस. तर तुम्ही हे सर्व लॉज तुम्ही पाठ केले पाहिजेत किंवा लक्षात ठेवले पाहिजेत, जेणेकरून त्यावरची जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व करणं आपल्याला इझी जाईल. सो स्टुडंट्स, आपला नेक्स्ट पॉईंट आहे मिनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंडायसेस. सो आता आपला असे नंबर पाहणार आहोत ज्यांचा इंडेक्स हा रॅशनल फॉर्ममध्ये असेल. फॉर एक्झाम्पल 1/3, 1/7, 1/2 किंवा असे जे नंबर्स आहेत ज्यांचा इंडेक्स हा रॅशनल फॉर्ममध्ये असतो, तर अशा नंबर्सचा मिनिंग काय घ्यायचा किंवा ते मॅथमॅटिकली त्यांचं मिनिंग काय होतो हे आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. सो त्यातील फर्स्ट पॉईंट आहे मिनिंग ऑफ ए नंबर वेन द इंडेक्स इज रॅशनल नंबर ऑफ द फॉर्म 1/n. सो आता आपण असे नंबर्स पाहणार आहोत ज्यांचा इंडेक्स हा 1/2, 1/3 किंवा 1/7 असा असेल, तर अशा नंबर्सचा मिनिंग आपण मॅथ्समध्ये काय घेतो ते आपण आज पाहणार आहोत. तर पहिलं एक्झाम्पल आपण पाहूया. स्क्वेअर रूट ऑफ 25. सो स्क्वेअर रूट ऑफ 25 हा नंबर आपण मॅथमॅटिकली कसा रिप्रेझेंट करायचा किंवा असा नंबर आपण कसा रिप्रेझेंट करायचा ज्याचा इंडेक्स हा 1/n या स्वरूपात असेल ते आपण आत्ता पाहणार आहोत. सो आपण जर 5चा स्क्वेअर लिहिताना आपण लिहितो 5⁻². सो ह्याचा मिनिंग होतो 5चा स्क्वेअर जो आहे 25. तर आपण 25चं स्क्वेअर रूट घेतलं तर ते रॅडिकल फॉर्ममध्ये आपण असे दर्शवतो. हे रॅडिकल म्हणजे हे स्क्वेअर रूटचं साईन आहे, म्हणजेच ते आपण अशा प्रकारे सुद्धा रिप्रेझेंट करतो स्क्वेअर रूट ऑफ 25. सो इथे आपण 2 लिहितो, ह्याचा मिनिंग आणि ह्याचा मिनिंग हा सेम होतो म्हणजे स्क्वेअर रूट. सो स्क्वेअर रूट ऑफ 25चा आन्सर येतो आपल्याला 5 किंवा स्क्वेअर रूट ऑफ 25 आपण अशा प्रकारे सुद्धा दाखवू शकतो 25⁻². सो ह्या सर्व रिप्रेझेंटेशनचा मिनिंग किंवा सर्व फॉर्मचा मिनिंग हा सेम होतो स्क्वेअर रूट ऑफ 25. सो स्क्वेअर रूट हे आपण अशा प्रकारे दाखवू शकतो या साईनने, ह्या रॅडिकल साईनने, किंवा ह्या साईनमध्ये जर आपण 2 लिहिला तरी ह्याचा मिनिंगसुद्धा स्क्वेअर रूट होतो किंवा 25⁻1/2. सो एखाद्या नंबरचा इंडेक्सचा आपण 1/2 लिहिला तर त्याचा मिनिंग असा होतो की त्या नंबरचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे, त्यामुळे स्क्वेअर रूट ऑफ 25चा आन्सर आपला 5 येणार. समजा आता आपल्या एखाद्या नंबरचा क्यूब घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल 7चा क्यूब. सो 7⁻³ म्हणजे 7चा क्यूब जो आहे 347. सो ते आपण 347
343चा जर आपण क्यूब रूट घेतलं सो तो क्यूब रूट हे रॅडिकल फॉर्ममध्ये दाखवताना आपण हे रॅडिकलचं साईन देणार आणि तिथे आतमध्ये आपण 3 लिहिणार. सो ह्याचा मिनिंग असा होतो की आपल्याला त्या नंबरचं हे क्यूब रूट घ्यायचं आहे किंवा तो नंबर आपण लिहिणार आणि त्याचा इंडेक्स हा आपण 1/3 लिहिणार. म्हणजे ह्याचा मिनिंग असा होतो 1/3 ज्या नंबरचा इंडेक्स हा 1/3 असेल तर त्या नंबरचा आपल्याला क्यूब रूट घ्यायचा आहे. जर आपल्याला 4th रूट घ्यायचं असेल तर आपण त्याचा इंडेक्स 1/4 दाखवणार किंवा रॅडिकलच्या साईनमध्ये आपण 4 लिहिणार. जर आपल्याला एखाद्या नंबरचं 5th रूट घ्यायचं असेल तर तो आपण नंबर लिहिणार आणि त्याचा इंडेक्स आपण 1/4 लिहिणार. फॉर एक्झाम्पल 1000⁻⁵. सो ह्या नंबरचा मिनिंग असा होतो की आपल्याला 1000चा आपल्याला 5th रूट घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ज्या नंबरचा इंडेक्स हा 1/n स्वरूपात असेल तर त्या नंबरचा आपल्याला तेवढं रूट घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल जर एखाद्या नंबरचा इंडेक्स 64चा इंडेक्स हा 1/2 असेल तर आपल्याला 64चं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. 64चा जर इंडेक्स 1/3 असेल तर आपल्याला 64चं क्यूब रूट घ्यायचं आहे. 64चा जर इंडेक्स 1/4 असेल तर आपल्याला 64चा 4th रूट घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे ज्या नंबरचा इंडेक्स हा 1/n स्वरूपात आहे त्या तेवढ्या नंबरचा आपल्याला तेवढं रूट घ्यायचं आहे. तर असा मिनिंग होतो जर एखाद्या नंबरचा इंडेक्स हा 1/n स्वरूपात असेल तर. सो गाईज आपण आता प्रॅक्टिस सेट 3.1 सॉल्व करूया. प्रॅक्टिस सेटचे काही एक्झाम्पल मी सॉल्व करणार आहेत आणि जे बाकीचे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही सॉल्व करू शकता. सो आपण काही एक्झाम्पल प्रॅक्टिस सेटमधील सॉल्व करूया. एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. सो इथे आपल्याला काही नंबर्स दिलेले आहेत आणि ते आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचे आहेत. 5th रूट ऑफ 13. सो 13चा आपल्याला 5th रूट घ्यायचा आहे. तर ते इंडेक्स फॉर्ममध्ये आपण अशा प्रकारे दाखवणार 13⁻⁵. सो 1/5चा मिनिंग असा होतो की आपल्याला 13चं हे 5th रूट घ्यायचं आहे. 8 रूट ऑफ 100. सो 100⁻⁸. सो 1/8चा मिनिंग असा होतो की 100चा आपल्याला 8 रूट घ्यायचा आहे. सो इंडेक्स फॉर्ममध्ये आपण अशा प्रकारे हा नंबर रिप्रेझेंट करणार. 3rd एक्झाम्पल आहे 7th रूट ऑफ 13. सो 30⁻1/7. सो याचा मिनिंग असा आहे की 30चा आपल्याला 7th रूट घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नंबर हे नंबर्स ते तुम्हाला वर्डच्या स्वरूपात दिले असतील तर तुम्ही ते रॅडिकल फॉर्ममध्ये इंडेक्स फॉर्ममध्ये ते नंबर तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. प्रॅक्टिस सेटमधला आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट इन दी फॉर्म 8th रूट ऑफ a इन ईच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. सो इथे नंबर्स आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये दिलेले आहेत आणि ते आपल्याला वर्ड्समध्ये लिहायचे आहेत. सो इथे आहे 4th रूट ऑफ 81. सो इथे आपण 4th रूट ऑफ 81. 81⁻1/4 म्हणजे 81चा आपला 4th रूट घ्यायचा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 49⁻1/2. सो ह्याचा मिनिंग असा आहे की आपल्याला 49चं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. त्यामुळे इथं आपण असं लिहिणार 2nd रूट ऑफ 49 किंवा स्क्वेअर रूट ऑफ 49. 3rd एक्झाम्पल आहे 100⁻1/19. सो आपल्याला 19th रूट घ्यायचं आहे 100चं. त्यामुळे ते वर्डच्या फॉर्ममध्ये आपण असं लिहिणार 19th रूट ऑफ 100. आपलं 4th एक्झाम्पल आहे 6⁻1/7. सो आपल्याला 6चं 7th रूट घ्यायचं आहे. त्यामुळे वर्डच्या फॉर्ममध्ये आपण असं लिहिणार 7th रूट ऑफ 6. तर बाकीचे एक्झाम्पल्स प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्ही अशा प्रकारे सॉल्व करू शकता. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.